नमस्कार, मी अभिषेक नेमाणे। आज फाल्गुन शुक्ल द्वितीया शक 1942 सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, 6 उमेदवार बिनविरोध। सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा आज उद्या संप। आणि कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढवण्याचे ठरवले आहे। या निवडणुकीत 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 15 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे काल जाहीर केली। मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती। त्यानुसार त्यांनी अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि बाबूराव दिघा तर शिवसेनेचे अमित घोडा हे बिनविरोध निवडून आले आहेत। तर उर्वरित 15 जागांसाठी महाविकास आघाडीने पंडित पाटील भिवंडी, सुधीर पाटील कल्याण, सुभाष पवार मुरबाड, मधुकर पाटील पालघर, प्रकाश वरकुटे शहापूर, सुनील पाटील विक्रमगड, किरण सावंत वाडा, लाडक्या खरपडे तलासरी, काँग्रेस हाऊसिंग मजूर संस्था, हनुमंत जगदाळे पतसंस्था, निलेश सांबर, अनिल शिंदे, विशाखा खताळ, प्राजक्ता पानसरे आणि शोभा मात्रे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी येत्या 30 मार्च रोजी मतदान होणार आहे। 21 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे, तर 30 मार्च रोजी मतदान आणि 31 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीमध्ये कृषी पतसंस्थांकडून 14, पगारदार पतसंस्थांकडून 1, खरेदी विक्री संघातून 1, महिला राखीव 2, अनुसूचित जाती जमातींसाठी 1 आणि ओबीसीसाठी 1 जागा राखीव आहे। 3068 मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत। हायवे पूर्व द्रुतगती मार्गावर ज्ञानसाधना कॉलेज ते गुरुद्वार भास्कर कॉलनी या दरम्यान पादचारी पुलाच्या कामाला रात्री उशिरा सुरुवात झाली। खासदार राजन विचारे, महापौर नरेश मस्के यांच्या उपस्थितीत पुलाच्या कामाची सुरुवात करण्यात आली। या पुलाची लांबी 68.765 मीटर आहे। हा पूल 2 भागात असून ज्ञानसाधनाकडील पुलाची लांबी 21.795 मीटर आणि नौपाडा भास्कर कॉलनीकडील पुलाची लांबी 43.37 मीटर असून या पुलाची रुंदी 3 मीटर इतकी आहे। काल रात्री 3 वाजेपर्यंत ज्ञानसाधनाकडील बाजूस असलेला पूल 2 क्रेनच्या सहाय्याने ठेवण्यात आला। तसेच नौपाड्यातील पूल बसवण्यासाठी तांत्रिक अडचणीमुळे हा पूल आज मध्यरात्री बसवला जाणार आहे। या पुलाचे उर्वरित काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होऊन हा पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे। त्यामुळे ज्ञानसाधना कॉलेज येथील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना 3 हात नाका येथून वळसा मारून जावे लागत होते, तो त्रास कमी होणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अपंगांसाठी या ठिकाणी लिफ्टची सोय करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी यावेळी केली। या कोपरी पुलाच्या रॅम्पचे काम 20 एप्रिलपर्यंत पूर्ण होऊन हा पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मधल्या पुलाचे काम सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी यावेळी दिली। केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरातील सरकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे।
त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील बँक कर्मचारीही संपावर गेले असून या कर्मचाऱ्यांनी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने संघटनेचे प्रदेश सरचिटणीस निलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन परिसरात मूक निदर्शने केली। यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका पटवून देणारी पत्रके स्टेशन परिसरात वाटली। आज ठाणे मुंबईसह अनेक राज्यातील बँका बंद आहेत। युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनने या बंदची हाक दिली होती। या युनियनमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांचा समावेश आहे। यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांची पत्रके सामान्य नागरिकांमध्ये वाटून आपल्या संपामागील भूमिका स्पष्ट केली। या प्रसंगी निलेश पवार यांनी हे आंदोलन युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनच्या माध्यमातून करीत आहोत। या संपामध्ये देशभरातील सुमारे 10 लाख अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बँका आणि विमा कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण जाहीर केले आहे। त्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे। आज राष्ट्रीय मालमत्ता असलेल्या जनतेच्या भांडवलाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। खासगी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। APMC हे त्याचे चांगलेच उदाहरण आहे। सार्वजनिक बँकांमध्ये असे घोटाळे होत नाहीत असे असतानाही ज्यांनी कर्ज रखडवलेली आहेत त्यांनाच बँका विकण्याचे धोरण केंद्र सरकारने आखलेले आहे। त्या निषेधार्थ हा लढा उभारण्यात आलेला आहे। जर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना स्वातंत्र्य दिले तर त्या बँका देशाची अर्थव्यवस्था तारण्याचे काम करतील असे सांगितले। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शहरात उभारण्यात आलेल्या पादचारी पुलांचा उपयोग होत नसल्याच्या भाजपाच्या मुद्द्यावर शिवसेनेकडून टीका केली जात असतानाच शहरातील काही पादचारी पुलांवर दारूच्या रिकाम्या बाटल्या, कचरा आणि गर्दुल्यांचा वावर असल्याचे विदारक चित्र उघडकीस आले आहे। भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी काल दौरा करून जुने पासपोर्ट ऑफिस, रहेजा, तत्वज्ञान विद्यापीठ आणि कोपरी पुलाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले। पादचारी पुलावर दारूच्या बाटल्या आणि कचरा पसरला आहे। काही ठिकाणी टांगत्या केबलमुळे पादचारी फिरकतही नाहीत। या पादचारी पुलावर लाखो रुपये वाया गेल्याचे याची देही याच्या डोळा पाहण्या शिवसैनिकांनी आवर्जून जावे असा टोला डुंबरे यांनी लगावला आहे। ठाणे महापालिकेमार्फत समतानगर ते सिंगानिया स्कूल, घोडबंदर रोडवरील कॉर्मेल स्कूल आणि पंचामृती येथे पादचारी पुलांचे काम करण्यासाठी 13 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। मात्र मेट्रोच्या कामामुळे आता अस्तित्वात असलेले विवियाना मॉल, तत्वज्ञान विद्यापीठ आणि आरमॉल येथील पूल पाडण्यात येणार आहेत। त्यामुळे नवीन पूल उभारण्याचा खर्च वाया जाणार आहे। त्याचबरोबर पादचारी पुलांचा वापर होत नसल्याकडेही मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले होते। वागळे इस्टेट येथील जुन्या पासपोर्ट ऑफिस समोर महापालिकेने पादचारी पूल उभारला होता। मात्र या पुलाचा नागरिकांकडून वापर केला जात नाही। त्याचा गर्दुल्ले मद्यपींकडून वापर होत आहे। या पुलाची नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी काल पाहणी केली। त्यावेळी पुलावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, कचरा आढळला। इतकेच नव्हे तर एक गर्दुल्लाही झोपलेल्या अवस्थेत आढळला। अनेक ठिकाणी मार्गातच केबल लटकलेल्या होत्या। या पुलाची दररोज साफसफाई केली जात नाही। अशा परिस्थितीत नव्या पुलाचा अट्टा शिवसेनेकडून का धरला जात आहे असा सवाल मनोहर डुंबरे यांनी केला।
जुन्या पासपोर्ट ऑफिस समोरील पुलाप्रमाणेच तत्वज्ञान विद्यापीठ, रहेजा आणि कोपरी पुलाची झालेली दुरावस्थाही उघडकीस आली. एका पुलावर अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा प्रकारही घडत असल्याचे चित्रफितीवरून स्पष्ट झाले. पादचारी पुलाच्या माध्यमातून महापालिकेचा लाखो रुपयांचा निधी कसा वाया गेला ते पाहण्यासाठी आंदोलन करणारे शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका आणि शिवसैनिकांनी आवर्जून शहरातील पादचारी पूल पाहावेत. त्यानंतर त्यांना सद्बुद्धी सुचेल अशी अपेक्षा डुंबरे यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या तिजोरीतून अवाढव्य पादचारी पूल उभारण्यातच सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांना स्वारस्य आहे. मात्र या पुलाची देखभाल कोण करणार हा प्रश्न शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाला सुचलेला नाही. केवळ पूल उभारण्यातच इंटरेस्ट आहे का याचा खुलासा शिवसेने करावा असे आवाहन मनोहर डुंबरे यांनी दिले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 1134 नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2,60,931 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 6,337 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 9,318 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण 2,76,586 पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 328 नवीन रुग्ण सापडले आहेत तर एकाचाही मृत्यू झालेला नाही. सध्या 2,487 रुग्ण उपचार घेत आहेत. 61,706 कोरोना रुग्ण बरे झाले तर 1,412 जणांचा मृत्यू झाला आहे. आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज 9 नवीन रुग्ण सापडले असून 0 मृत्यू तर 282 रुग्ण उपचार घेत आहेत. 18,990 बरे झाले तर 598 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, 6 उमेदवार बिनविरोध. सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा आज उद्या संप आणि कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ. ह्या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला तसेच आमच्या फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.